नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। शिक्षकी पेशाला काळीमा, स्वच्छतागृहात महिलांचे व्हिडिओ बनविणारा वासनांध शिक्षक गजाआड। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 3 दिवस आयोजित करण्यात आलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान स्वच्छतागृहात महिलांचे व्हिडिओ बनविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात एका शालेय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे। अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली। नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 29 जानेवारी रोजी सायंकाळी 2 महिला स्वच्छतागृहात गेल्या असता कुणीतरी खिडकीतून व्हिडिओ बनवत असल्याचा त्यांना संशय आला। त्यांनी बाहेर येऊन पोलिसांना ही माहिती दिली, मात्र पोलिसांनी तेथे तपासणी केली असता काहीच आढळले नाही। हा प्रकार पोलिसांनी आयोजकांच्या कानावर टाकला। रात्री 7:30 वाजताच्या सुमारास परत एका महिलेने तशीच तक्रार केली। तिने त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न केला होता। यानंतर आयोजकांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता मंगेश विनायक खापरे वय 37 तीननल चौक इतवारी हा तेथून संशयास्पद स्थितीत जाताना दिसला। त्याला प्रवेशद्वाराजवळून ताब्यात घेतले। संतप्त लोकांनी त्याला चोप देखील दिला। पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात स्वच्छतागृहातील महिलांच्या क्लिपिंग्स आढळल्या। पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून मंगेश विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। मंगेश हा एका खाजगी शाळेतील कला शिक्षक आहे। खासदार औद्योगिक महोत्सवात देश विदेशातील उद्योजक आले होते। मुख्य प्रवेशद्वार सजविण्यासाठी त्याला बोलवण्यात आले होते, मात्र त्याने असा किळसवाना प्रकार केला आहे। मंगेशने पहिल्यांदाच असा प्रकार केलेला नाही। त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना 18 ते 20 मोबाईल क्लिपिंग सापडल्या। त्यात 2022 मधील मोबाईल क्लिपिंगचा देखील समावेश आहे। त्याने काही क्लिपिंग्स डिलीट केल्या असून त्या रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे। तर या माणसाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत धन्यवाद।